10 तारखेला गाव बंदची हाक आपण दिलेली आहे, परंतु 12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. नाशिकला जाणारे अनेक विद्यार्थी आहेत, त्याचप्रमाणे खोडाळा आणि मोखाडा या ठिकाणी देखील जाणारे विद्यार्थी आहेत. तर यांच्यासाठी उपाययोजना कशा आहेत? शैक्षणिक साहित्य साठी दुकाने उघडी राहणार आहेत का आणि प्रवासादरम्यान त्यांची कशी सोय असणार आहे? शैक्षणिक साहित्यासाठी मला वाटतं काही अडचण येणार नाही, परंतु जी काही प्रवासाची व्यवस्था आहे तर या बंदमध्ये टॅक्सी युनियन सहभागी झालेले आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आव्हान करू इच्छितो की आपला जो कसारा गाव बचाव कृती समितीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती जवळजवळ 850 ते 900 लोक आहेत. प्रत्येक विभागातून मोठ्या प्रमाणात लोक आहेत. तर ग्रुपवरती असलेल्या लोकांनी आपल्या विभागातून किती लोक या ठिकाणी परीक्षेला जाणार आहेत, नाशिकला, खोडाळ्याला, मोखाड्याला किती लोक परीक्षेला जाणार आहेत, त्यांचा एक आकडा निश्चित करावा. आणि तो आकडा निश्चित करून युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना विशेष गाडीची व्यवस्था करण्यात येईल, असं मी कसारा गाव बचाव कृती समितीचा एक सल्लागार या नात्याने पण मी आश्वासित करू इच्छितो. परीक्षा ही महत्वाची आहे, परीक्षामध्ये कुठल्याही अडचण येणार नाही याची दखल घेतली जाईल. ओके, ठीक आहे, चला झालं.